जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा। देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून साजरा होणारा 11वा जागतिक योग दिन शिर्डी मतदारसंघासह शिर्डी मतदारसंघातील विविध गावांमध्ये जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या निमित्ताने लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालय आणि उच्च माध्यमिक महाविद्यालयाबरोबरच तांत्रिक आणि अभितांत्रिक महाविद्यालयांमध्ये यावेळी संस्थेतील जवळपास 45,000हून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी आपला सहभाग नोंदवला। संस्थेचे अध्यक्ष नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील, डॉक्टर सुजय विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुष्मिता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला। यावेळी संस्थेचे योगा मार्गदर्शक योगाचार्य प्राचार्य सुनील चोळके यांनी विविध प्राणायाम, योगासनेच्या माध्यमातून योगाविषयक जनजागृती केली। मागील 25 वर्षापासून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेमध्ये नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून योगाविषयी जनजागृती केली जाते। या प्रसंगी बोलताना डॉक्टर सुष्मिता विखे यांनी योगा आणि प्राणायाम हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत। केवळ जागतिक योगा दिनानिमित्ताने योग आणि प्राणायाम करण्यापेक्षा सकाळी प्रत्येकाने आरोग्यासाठी योगा करणे गरजेचे आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून योगा आता घराघरात पोहोचलाय। या माध्यमातून प्रत्येकाचे आरोग्य सुरक्षित होत असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या। तसेच नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या प्रवरा कोविड सेंटरच्या माध्यमातून योगाच्या माध्यमातून केवळ 3 दिवसांमध्ये कोविड रुग्ण बरे होऊन गेल्याची ही आठवण त्यांनी या निमित्ताने करून दिली। जनता आवाजसाठी प्रतिनिधी लोणी। जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा।